नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाचा विषय जो तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून आलाय की तो प्रत्येकाच्या किंवा नोकरदार वर्ग जवळचा विषय आहे, जो म्हणजे क्रेडिट कार्ड. आणि तो प्रत्येक जण सध्या तरी वापरत नसेल, परंतु पुढे जाऊन ज्याची सॅलरी चांगली होईल आणि 25-30 हजाराच्या मे बी क्रॉस करेल, त्यांना क्रेडिट कार्ड हे ऑफर केलं जातं. बऱ्याचशा सेल्स पर्सन एक बँकमधले ते तुम्हाला फोर्स करत असतात. फोर्स म्हणजे इन द सेन्स की तुम्हाला त्यांचे क्रेडिट कार्डचे खूप फायदे सारे सांगतात तुम्हाला, की बाबा तुम्ही जर हे घेतलं तर ह्याचे खूप 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 फायदे आहेत. तुम्हाला कॅशबॅक भेटतोय, तुम्हाला रिवॉर्ड्स भेटत आहेत, तुम्हाला ऑफर्स भेटतील जे बाकीच्यांना तुम्हाला नाही भेटणार. तुम्हाला एवढी सारी लिमिट भेटणार मोठी, 50, 1 लाख, 2 लाख वगैरे वगैरे. आणि क्रेडिट कार्ड घ्यायचा विचार करतात आणि वापरायला सुद्धा चालू करतात. परंतु या क्रेडिट कार्ड वापर करत असताना काही चुका होतात, काही स्मार्टली लोक यूज पण करतात. पूर्ण क्रेडिट कार्डबद्दल तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. यातली 100% माहिती तुम्हाला पटेलच असं काही नाही. जेवढं तुम्हाला पटते तेवढं घ्या, आणि जे पटत नाही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की क्रेडिट कार्ड का वापरायचं आणि वापरलं काय फायदे आहेत त्याचे. तर सुरुवातीला आपण का वापरायचं ते बघूयात, फायदे नंतर बघूयात, तोटेसुद्धा बघूयात. क्रेडिट कार्डचा वापर ह्या गोष्टीसाठी केला पाहिजे की जर महिन्याला मी क्रेडिट कार्ड यूज करत असतो आणि मला मी शॉपिंगला वापरतो आहे, पेट्रोल टाकायला वापरतो आहे, हॉटेलला गेलो मी हॉटेलला यूज करतो आहे, ऑनलाईन शॉपिंग केली और एनी अदर गोष्टी मी केल्या, तर मी त्या क्रेडिट कार्डद्वारे यूज करतो आहे. तर मला मंथ एंडला, महिन्याच्या अखेरीस मी क्रेडिट कार्डचा वापर केला, किती पैसे क्रेडिट कार्ड थ्रू यूज केलेत ते मला एकदा कळून जातं की मी एवढा सारा खर्च ह्या महिन्यात केलेला आहे, जो मला एक आकडा देतो आहे बस, की बाबा मी एवढं खर्च केलेला आहे, तर नेक्स्ट मंथ आय थिंक मला थोडंसं कमी करायला पाहिजे हे. तर याच्या वापरामध्ये तुम्हाला जर इमर्जन्सी फंड म्हणजे अचानक तुम्हाला एखादी रक्कम हवी असेल तर, आणि तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तुमची सॅलरी पण नाही, तुमच्या अकाउंटमध्ये पण नाही, कुठेच नाही, तुम्ही त्यावेळेला काय करतात, तुम्ही कोणाकडे तरी उसने पैसे मागतात. आणि त्यावेळी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्हाला ते पैसे जेवढे हवे ते लिमिटच्या आत असतील तर तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला वापरता येतील. ते नियमितप्रमाणे जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर जर केला, वेळेवरती पेमेंट भरलं, तर त्याचा सिबिल स्कोअरवरती इम्पॅक्ट पडतो आणि सिबिल स्कोअर तुमचा वाढतो, चांगला राहतो, जेणेकरून तुम्ही भविष्यात पुढे गाडी किंवा घर किंवा कोणतंही लोन करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सहजपणे ते भेटू शकतो विदाऊट हिचिक. तुमचं रिलेशन बँकसोबत व्यवहार खूप चांगला असला हे तुमचं सिबिल स्कोअर दर्शवतं. बाकी रिवॉर्ड्स भेटतात तुम्हाला, तुम्ही शॉपिंग जेवढं करतात त्या रिवॉर्ड्सचं तुम्हाला व्हाउचर्स तुम्हाला भेटू शकतात. आता याच्यामध्ये तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेस काय हे सांगतो की जर तुम्ही क्रेडिट कार्ड जर यूज केलं, कुठेतरी स्वॅप केलं, एक अमाऊंट टेंटेटिव्ह तुम्ही घेतली आहे, वापरली आहे, कार्डचा वापर केला आहे, आणि ती जर तुम्ही वेळेत जर नाही भेटली, तर ड्यू डेटच्या 1 दिवसही लेट झालं तर तुम्हाला 35% वरतीच असतं. एक कमीत कमी म्हणजे साधारणतः 35% तुम्हाला इंटरेस्ट रेट लागतो. पण इथे क्रेडिट कार्डला तुम्हाला 35% चार्जेस लावून ती तुमच्याकडनं वसूल केले जातात. जे तुम्ही वापरले ती रक्कम प्लस 35% त्याचा चार्ज, आणि हा खूपच मोठा असतो. हाच बँकेला आणि यांना फायदा असतो. आणखी बऱ्याच वेळा क्रेडिट कार्ड यूज केल्यानंतर, स्वॅप केल्यानंतर तिथे एक ऑप्शन असतो मिनिमम ड्यू भरायचा. तर तो लोक ड्यू भरतात, मिनिमम ड्यू भरतात, पूर्ण पेमेंट करत नाही. त्याचाही तुम्हाला इम्पॅक्ट पडतो, त्याचाही इंटरेस्ट रेट लागतो, त्याची रक्कम वाढते आणि तुम्हाला तोटा होतो. क्लिअर नाही झाला, चांगला नाही राहिला तर तुमचा सिबिल स्कोअर डाऊन होतो. डिसॲडव्हान्टेजमध्ये आणखी एक असं आहे की जे डिसॲडव्हान्टेज नाही आहे बाकीच्या दृष्टीने, पण माझ्या दृष्टीने तर आहे. क्रेडिट कार्डचा वापर सुरू केल्यानंतर आपल्याला भरपूर सारे ऑफर्स दिसतात. खूप ठिकाणी ऑफर्स लावले असतात. जरी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला इतके टक्के ऑफ भेटतात, पण तुम्हाला गरज नसतानाही तुम्ही त्या गोष्टी कधी ऑफर्स आहे म्हणून तुम्ही विकत घेतात. ते चुकीचं आहे. दॅट इज ऑल्सो डिसॲडव्हान्टेज. तुम्हाला वाटून जातं की यार इझिली आहे, मी क्रेडिट कार्डचा यूज करतो, आणि तुम्ही सारखं क्रेडिट कार्ड यूज करणंही हा एक तोटा आहे. ते तुम्ही टाळलं पाहिजे. आता व्हिडिओच्या एंडला येऊयात आणि ओव्हरऑल आत्ता आपण जे डिस्कस केलं त्याबद्दल
थोडक्यात मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जर क्रेडिट कार्ड यूज करत असाल तर बिल हे वेळेवर भरण्यापेक्षा वेळेच्या आधी 1-2 दिवस भरावेत, जेणेकरून जर पेमेंट फेल झालं इन केस तर तुम्हाला एक चान्स 1 दिवस एक्स्ट्रा भेटतो परत पेमेंट करण्याचा. आणि नेक्स्ट थिंग इज, जेवढी गरज आहे तुम्हाला फक्त तेवढंच क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे. ऑफर दिसते म्हणून उगाचच क्रेडिट कार्डचा वापर केला नाही पाहिजे. तुमचा मंथली जो इन्कम आहे त्याच्या आतच त्याची क्रेडिट कार्डची यूज केलेलीची रक्कम हवी, कारण की तेव्हाच आपण ते पे करू शकतो अर्थातच. आणि अनेकदा एक क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर दुसरं ऑफर केलं जातं, ते शक्यतो टाळावं. विनाकारण घेण्यात काहीच अर्थ नाही. 2-3 क्रेडिट कार्डच्या म्हणजे 2-3 ॲटलिस्ट आय थिंक ओके, बट त्याच्यावरती क्रेडिट कार्ड गेले तर तुम्हालाही यूज करायला कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे 1-2च क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही करावा. जर तुम्ही अजूनही क्रेडिट कार्ड वापरत नसाल तर चांगली गोष्ट आहे. आणि इन केस जर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करायच्या भानगडीत पडत असाल, म्हणजे विचार करत असाल, तर तुम्ही यूज करा, पण आपण सांगितलेल्या नियमांचे की पाळावे. तर त्याचा नवीन क्रेडिट कार्ड जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही नक्की त्याचा विचार करा ह्या गोष्टींचा, आणि तेवढंच सगळं डोक्यात ठेवूनच क्रेडिट कार्ड घ्या आणि त्याचा योग्य तो व्यवस्थित वापर करावा. कधीही पेमेंट ड्यू लेट होता कामा नाही. प्रत्येक वेळेच्या आधीच तुम्ही नक्की पेमेंट करा आणि क्रेडिट स्कोअर त्याचा इम्प्रूव्ह करा, वाढवून ठेवा, आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यात नक्की फायदा होईल. तर मित्रांनो, या सांगितलेल्या क्रेडिट कार्डबद्दलच्या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या का? आणि जर नसतील माहीत तर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर तुम्ही लाईकचं बटन दाबा. तुम्हाला अशाच माहितीपूर्ण गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल तुमचा मी खरंच आभारी आहे. धन्यवाद.